राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा तसंच परसेप्शन समितीला 10 दिवसांमध्ये आढावा घेण्याच्या सूचना अंडरवर्ल्डमधून धमक्या येत असल्यामुळे झिशान सिद्दीकींची वाढवली होती सुरक्षा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं विशाल अग्रवाल यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला। अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेंनाही दिलासा नाही। गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये असल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। शिवसेनेसोबतच्या युतीबाबत निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष। धाराशिवमधील तुळजापुरातील पंचायत समितीजवळच्या रस्त्याच्या कामावरून 2 गटात हाणामारी। भाजप आणि मवियाच्या उमेदवारांमध्ये मारहाण झाल्याची माहिती। पोलिसांकडून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही। पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाची भाविकांवर दादागिरी। भाविक कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातलं सुरक्षा रक्षकाचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची 4 जणांना धडक। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। या घटनेमध्ये 3 शाळकरी मुली आणि 1 व्यक्ती जखमी झाल्याची माहिती। सेलू पोलिसांकडून घटनेची नोंद। माधुरी हत्तीला कोल्हापुरातील नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा। मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी। मुंबईत पार पडलेल्या सुनावणीमध्ये माधुरीच्या आरोग्याबाबत सकारात्मक माहिती। पंढरपूर तालुक्यातील कासेगावमधील यल्लम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात। देशभरातून हजारो तृतीयपंथी आणि जोगतिणी यात्रेसाठी दाखल। सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये 606 घोड्यांच्या विक्रीतून 3,30,50,000ची उलाढाल। तर यंदा 5 कोटीपेक्षा अधिक उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।